पोलीस भरती MPSC सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात। हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देण्याचा प्रयत्न करत आहे। त्यामुळे असेच व्हिडिओ जर रोज पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया। भारतातील पहिले इलेक्ट्रिक लष्करी वाहन वीर कोणी लॉन्च केले? तर त्याचं उत्तर आहे प्रवेग डायनॅमिक्स यांनी। प्रश्न 2, संरक्षण लेखा महानियंत्रक म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर त्याचं उत्तर आहे विश्वजित सहाय यांची। प्रश्न 3, कोणत्या भारतीय योजनेने 3 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तयार केले आहे? तर त्याचं उत्तर आहे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान या योजनेने। प्रश्न 4 पाहूया। चर्चेत आलेली तोरखम सीमा कोणत्या देशादरम्यान आहे? तर त्याचं उत्तर आहे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या 2 देशादरम्यान। प्रश्न 5, युनेस्कोने कोणत्या शहराला क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रोनॉमी म्हणून घोषित केले आहे? तर त्याचं उत्तर आहे लखनौ या शहराला। प्रश्न 6, कोणत्या देशाने पहिल्यांदाच उपहिमनदी तलाव खोदण्यासाठी 42वी अंटार्क्टिक मोहीम सुरू केली? तर त्याचं उत्तर आहे चीन या देशाने। प्रश्न 7 पाहूया। संयुक्त अरब अमिरातीमध्ये भारतीय राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे दीपक मित्तल यांची। प्रश्न 8, हैदराबाद येथील संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळेच्या DRDL संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे अंकथी राजू यांची। प्रश्न 9, रोहन बोपन्ना हे कोणत्या खेळातून निवृत्त झाला आहे? तर त्याचं उत्तर आहे टेनिस या खेळातून। प्रश्न 10 पाहूया। 2025च्या पॅराशूटिंग वर्ल्ड कप मध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल रायफल स्टँडिंग SH1 स्पर्धेत कोणी सुवर्ण पदक जिंकले? तर त्याचं उत्तर आहे अवनी लेखरा यांनी। प्रश्न 11, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहीद वीर नारायण सिंग स्मारक सह आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालयाचे उद्घाटन कोठे केले? तर त्याचं उत्तर आहे छत्तीसगड राज्यामध्ये। प्रश्न 12, फिडे बुद्धिबळ विश्वचषक ट्रॉफीचे नाव कोणाच्या नावावर ठेवण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे विश्वनाथन आनंदन यांच्या नावावर। प्रश्न 13 पाहूया। हरियाणा राज्याचा राज्य स्थापना दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 1 नोव्हेंबरला। प्रश्न 14, कोणत्या देशाचा खेळाडू केन विल्यमसनने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे? तर त्याचं उत्तर आहे न्यूझीलंड देशाचा। प्रश्न 15, पुरुष प्रो कबड्डी लीग 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर त्याचं उत्तर आहे दबंग दिल्ली केसी यांनी। प्रश्न 16 पाहूया। चीनने कोणत्या मोहिमेवर त्यांचे सर्वात तरुण अंतराळवीर आणि प्रयोगशाळेतील उंदीर तियागोंग अंतराळ स्थानकावर पाठवले? तर त्याचं उत्तर आहे शेंझोऊ 21 मोहीम। प्रश्न 17, पहिली पूर्णपणे डिजिटल राष्ट्रीय सागरी मत्स्यपालन गणना MFC 2025 कोणी सुरू केली? तर त्याचं उत्तर आहे जॉर्ज कुरियन यांनी। प्रश्न 18, कोणत्या राज्यातील इलाम पार्थी AR भारताचे 90वे ग्रँड मास्टर बनले आहेत? तर त्याचं उत्तर आहे तामिळनाडू राज्याचे। प्रश्न 19 पाहूया। ICC महिला विश्वचषक 2025 कोणी जिंकला? तर त्याचं उत्तर आहे आपल्या भारत देशाने। असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।